नमस्कार, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळ्या विषय घेऊन, अपडेट न्यूज घेऊन आपण या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी टाकत आहोत. आज देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आजच्या तारखेला ही तुमच्यासमोर येत आहेत. तर ती न्यूज आहेत एक देश एक निवडणूक. आताच नुकत्याच भारतात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित म्हणजेच एनडीए आघाडीने आपल्या वचननाम्यात देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन चालू करणार आणि 100 दिवसात त्यावर काहीतरी निर्णय घेणार सरकार बनल्यानंतर, असं त्यांनी आपल्या वचननाम्यात जाहीरनाम्यात सांगितलं होतं. आणि जाहीरनाम्यात सांगितल्यानुसार आजच्या तारखेला म्हणजे कालच्या तारखेला या एनडीए सरकारला सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आजचा आहे 101वा दिवस. या 101व्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 100व्या दिवशी 101व्या दिवशी त्यांनी वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात 2019 मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत केली होती. या विषयावर चर्चा करण्यासाठी, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी, आणि त्या समितीने, कोविंद समितीने आपला अहवाल नुकताच म्हणजे कालच भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तो अहवाल सादर केला. आणि त्या अहवालामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायचं आहे. फार महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात घ्या आणि स्वतःच्या ज्ञानात भर घाला. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या बदलांना सामोरं जायचं आहे, या देशामध्ये निवडणुकीला कशा प्रकारचे बदल होणार आहे आणि त्या बदलाचा आपल्यावर काय परिणाम होणार आहेत, आपल्या शहरावर काय परिणाम होणार आहे, आपल्या जिल्ह्यावर काय परिणाम होणार आहे, तसेच या देशाच्या लोकशाहीवर काय परिणाम पडणार आहेत, याचा सुद्धा अभ्यास आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. बघा, लक्षात घ्या, वन नेशन्स वन इलेक्शन, भारतातील निवडणूक बदलणार. मग बदलणार म्हणजे काय बदलणार ते आता आपल्याला पाहायचं आहे. बघा, सर्वात आधी आता ते बदल पाहण्याच्या आधी देशामधील लोकशाही कशा प्रकारची आहेत, देशामधल्या घटनात्मक संस्था कशा आहेत, कोणत्या कोणत्या संस्थेसाठी, घटनात्मक संस्थेसाठी आपण मतदान करतो आणि मतदान कशा प्रकारे करतो, प्रत्यक्ष करतो की अप्रत्यक्ष करतो. ठीक आहे, ओके, हे पहिलं आपण सुरुवातीला पाहून घेऊ, कारण की तुम्हाला पूर्व इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, ओके. देशामध्ये सध्या संसद ही प्रणाली अस्तित्वात आहे. संसद, ज्याला आपण पार्लमेंट म्हणतो, ज्या पार्लमेंटची बिल्डिंग सध्या देशाच्या राजधानी म्हणजे दिल्लीमध्ये आहेत, या पार्लमेंटचे 2 हात आहेत. जशी माणसाला 2 हात असतात, ठीक आहे, ओके, तसे या पार्लमेंटचे 2 हात आहेत. एक आहे लोकसभा आणि दुसरा राज्यसभा. ठीक आहे, ओके. म्हणजेच या संसदेचे 2 सभागृह आहेत, 2 हाऊसेस आहेत. एक आहे लोकसभा आणि दुसरा राज्यसभा. लोकसभेला आपण इंग्लिशमध्ये हाऊस ऑफ कॉमन किंवा हाऊस ऑफ पीपल म्हणतो. ठीक आहे, ओके. आणि दुसरी जी आहे राज्यसभा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हाऊस ऑफ स्टेट म्हणतो. हाऊस ऑफ स्टेट यासाठी म्हणतात कारण की हे राज्याचं प्रतिनिधित्व करते, आणि हाऊस ऑफ पीपल याच्यासाठी म्हणतात कारण की लोकांचं प्रतिनिधित्व करते. मित्रांनो, मग आता लक्षात घ्या, लोकसभेत आणि राज्यसभेत काय फरक आहेत. ठीक आहे, ओके. मग आता वन नेशन वन इलेक्शन मध्ये जो बदल होणार आहे, मग तो लोकसभेसाठी बदल लागू होणार आहे की राज्यसभेसाठी बदल लागू होणार आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी पहिले लोकसभा काय आहे हे समजून घ्या. लोकसभा हे आपल्या भारतीय संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, लोअर हाऊस आहेत. ज्या सभागृहाचा आणि त्या सभागृहातील सदस्याचा कार्यकाळ हा केवळ 5 वर्षाचा असतो. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. आणि लोकसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात त्यांना आपण खासदार म्हणतो. ठीक आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये MP मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात आणि हिंदीमध्ये त्यांना सांसद म्हणतात. ठीक आहे, ओके. जसं तुमचं सुद्धा एक लोकसभा सभागृह असेल, आता नुकतेच निवडणुका झाल्या, तुम्ही सुद्धा एक खासदार निवडून दिला असेल. आता ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेसाठी झाल्या होत्या. लोकसभेसाठी जे खासदार निवडून जातात, ठीक आहे, ओके, टोटल पूर्ण भारतातून लोकसभेकरता 543 खासदार निवडले जातात. किती? 543. मग हे 543 खासदार कोण निवडतात? बघा, लक्षात घ्या, हे 543 खासदार निवडण्यासाठी या देशातील ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण असते ते व्यक्ती त्या लोकसभेसाठी मतदान करतात. म्हणजेच ही सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने लोकसभेवर खासदार निवडले जातात आणि प्रत्यक्ष जनता याच्यामध्ये सहभागी होतात, वय वर्ष 18च्या वरचे. ठीक आहे, ओके. राहिली गोष्ट राज्यसभेची. राज्यसभा हे या संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे, ज्याला आपण अप्पर हाऊस म्हणतो. अप्पर हाऊस, वरिष्ठ सभागृह. या सभागृहाचा कार्यकाळ नाहीये.
ठीक आहे. ओके, हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही. हे सभागृह स्थायी सभागृह आहेत, परंतु या सभागृहाच्या सदस्याचा कार्यकाळ आहेत, या सभागृहाच्या सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा मित्रांनो. किती वर्षाचा? 6 वर्षाचा. मग या ठिकाणी जे निवडले जातात ते सुद्धा खासदारच असतात. त्यांना सुद्धा आपण MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटच म्हणतो, हिंदीमध्ये सांसदच म्हणतात. मग या खासदारामध्ये, लोकसभेच्या खासदारामध्ये आणि राज्यसभेच्या खासदारामध्ये काय फरक आहेत बघा. एक छोटासा फरक आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. लोकसभेमध्ये जे खासदार निवडले जातात त्यांना जनता प्रत्यक्ष मतदान करते, ज्यांचं वय वर्ष 18 पूर्ण असते. ते 18 वर्ष पूर्ण झाला प्रत्येक नागरिक लोकसभेत मधच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतो, परंतु राज्यसभेमध्ये नागरिक मतदान करत नाही. मग इथे मतदान कोण करते? मग नागरिकांनी ज्या लोकांना निवडून दिलेले आहेत, ठीक आहे. ओके, मग ज्या आमदारांना निवडून दिले ते सर्व आमदार या राज्यसभेमध्ये सहभागी होतात. ठीक आहे. ओके, काही राष्ट्रपती निवडतात, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी निवडले जातात, ते सुद्धा नंतर डिटेलच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोकसभेतला खासदार हा प्रत्यक्ष लोक निवडतात आणि राज्यसभेतला खासदार लोकांनी ज्यांना निवडून दिलेलं असते ते लोक यांना निवडतात. ठीक आहे. ओके, हे झालं. म्हणजे इथली निवडणूक पद्धत अप्रत्यक्ष आहेत, इथली निवडणूक पद्धत प्रत्यक्ष आहे. लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे 2 सभागृह आहेत आपल्या देशात. ठीक आहे. ओके, त्यानंतर पाहू आपण विधानमंडळ. आता विधानमंडळाचा संबंध जसं देशाची संसद आहेत तशी राज्याची असते विधानमंडळ मित्रांनो. ठीक आहे. ओके, देशासाठी कायदा बनवायसाठी संसदेत जावं लागतं, तसं राज्यासाठी कायदा बनवायसाठी विधानमंडळात जावं लागतं. ठीक आहे. ओके, मग विधानमंडळाचे 2 सभागृह असतात. जसं संसदेचे 2 सभागृह लोकसभा आणि राज्यसभा ते कंपल्सरीच आहेत, तसं विधानमंडळाचे सुद्धा 2 सभागृह, एक आहे विधानसभा आणि एक आहे विधान परिषद. पण विधानसभा सर्व राज्यांना आहेत, परंतु विधान परिषद सर्व राज्यांमध्ये अस्तित्वात नाही. ठीक आहे. ओके, आता विधान परिषद असावी की नसावी ते त्या राज्याचं विधानसभा ठरवत असते. ठीक आहे. ओके, आता आपण त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहेत, वेगळी माहितीचा आपण व्हिडिओ बनवू की कोणत्या राज्यात आहे, कोणत्या राज्यात असते, कुठे नसते, काय क्रायटेरिया, ते आपण वेगळा भाग आहे तुम्हाला. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण महाराष्ट्राचा विचार करू. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये दोन्ही सभागृह आहेत, विधानसभा पण आहेत आणि विधान परिषद पण आहेत. दोन्ही सभागृह या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आहेत. मग या महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या 2 बिल्डिंग 2 ठिकाणी आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. एक बिल्डिंग आहे मुंबईला विधानमंडळाची आणि दुसरी बिल्डिंग आहे नागपूरला. म्हणजे 2 ठिकाणी अधिवेशन होते मित्रांनो, नागपूरला आणि मुंबईला, दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. ओके, मग विधानमंडळ. मग आता काय आहे विधानमंडळाचं? जसं संसदेचं आपण लोअर हाऊस पाहिलं तर कनिष्ठ सभागृह लोकसभा, तसंच महाराष्ट्राच्या विधानमंडळाचं लोअर हाऊस असते विधानसभा. ठीक आहे. ओके, कनिष्ठ सभागृह. जसं संसदेचं आपण वरिष्ठ सभागृह म्हणजे अप्पर हाऊस पाहिलं तर राज्यसभा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे विधानमंडळाचं अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सभागृह असते विधान परिषद. काय असते? विधान परिषद. विधानसभेला इंग्लिशमध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात. काय म्हणतात? लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि विधान परिषदेला इंग्लिशमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतात. काय म्हणतात? काउन्सिल. आता या ठिकाणी मग बघा लक्षात घ्या, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये जे सदस्य निवडून येतात, मग विधानसभेचा असो का विधान परिषदेचा असो, या दोघांना एकत्रितपणे आमदार म्हणतात. काय म्हणतात? आमदार. त्यांना इंग्लिशमध्ये आपण MLA, विधानसभेचा असेल तर MLA आणि विधान परिषद असेल तर MLC म्हणतात. MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि MLC मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, ठीक आहे. आमदार, विधानसभेचा पण आमदार, विधान परिषदेचा पण आमदार, यांना हिंदीमध्ये विधायक म्हणतात. काय म्हणतात? विधायक. विधानसभेचा असो का विधान परिषदेचा असो, हिंदीमध्ये विधायक म्हणतात. बरं, चला आपण आपल्या विषयावर येऊ. मग विधानसभेचा सदस्य कसा निवडला तो? विधानसभेचा आमदार जो असतो तो प्रत्यक्ष लोकच निवडतात, ज्यांचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणजे प्रौढ मतदाधिकार पद्धतीने विधानसभेचा आमदार निवडला तो. प्रत्यक्ष जनता याच्यामध्ये सहभागी होते. नुकत्याच 1-2 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्याला सुद्धा निवडणुकीला सामोरं जायचं आहे, आपल्याला सुद्धा मतदान करायचं आहे. कारण की आपण ज्या याच्या आधी आमदार निवडले आहेत त्यांचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024ला महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्याच्या आधी महाराष्ट्रात निवडणुका लागू शकते, डिक्लेअर होऊ शकतात, आचारसंहिता लागू शकते आणि आपल्याला निवडणुकीला फेस करावं लागेल. ओके, मग विधानसभेचा आमदार हा लोकांमार्फत निवडला तो प्रत्यक्षपणे. विधान परिषदेचा आमदार हा लोकांमार्फत निवडला जात नाही, तर लोकांनी ज्याला निवडून दिलं, ठीक आहे, ओके, ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार निवडतात. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे वार्ड मेंबर आपण निवडतो, नगरपालिका, महानगरपालिका, त्यांच्या मार्फत विधान परिषदेवर काही आमदार निवडले जातात.
काही आमदार शिक्षकांकडून निवडले जातात, शिक्षक मतदारसंघ त्याला म्हणतात. काही आमदार पदवीधर मतदारसंघाकडून ज्यांचं डिग्री झालेली आहे, डिग्री होल्डर आहेत, ठीक आहे, ओके, त्यांच्या मार्फत काही निवडले जातात. काही राज्यपालामार्फत निवडले जातात, काही विधानसभेच्या सदस्यांमार्फत या ठिकाणी निवडले जातात. असे वेगवेगळे क्रायटेरिया असतात. महाराष्ट्राच्या विधानसभेवर 288 आमदार निवडले जातात. किती? 288. म्हणजे महाराष्ट्रात 288 आमदार आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर 78 आमदार निवडले जातात. किती? 78, 78. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, झालं. चला बघा लक्षात घ्या. आता आपण पाहणार आहोत की वन नेशन वन इलेक्शनचा परिणाम कुठे कुठे होणार आहे. त्याच्या आधी, तत्पूर्वी त्याचा परिणाम कोणत्या कोणत्या निवडणुकीवर पडणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याचा परिणाम वरच्या संसदेच्या निवडणुकीपासून तर तुमच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत सर्वीकडेच पडणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता आपण संसद पाहिली, आपण राज्याची विधानमंडळ पाहिली, देशाची संसद पाहिली. आता आपण येऊ खाली, आपल्या गावापर्यंत उतरायचं आहे, ठीक आहे, ओके. मग आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला आपण लोकल बॉडीज म्हणतो. मग देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही बदल झाले आणि घटनात्मक त्यांना स्वायत्तता मिळाली, दर्जा मिळाला. मग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण कोण येतात? स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या असतात मित्रांनो. एक आहे ग्रामीण स्तरावरच्या आणि दुसऱ्या शहरी स्तरावरच्या. ग्रामीण स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्था 3 प्रकारच्या आहेत. 3 आहेत. नंबर 1 आहे ग्रामपंचायत, जे एकदम लो लेवलला असते, म्हणजे गाव खेड्यात असते, त्याला म्हणतात ग्रामपंचायत, ठीक आहे, ओके. मग दुसरी असते ग्रामपंचायतच्या वरची थोडीशी, ठीक आहे, ओके, त्याचा वरचा गट असतो, तो असते पंचायत समिती. प्रत्येकच व्यक्तीचा संबंध ग्रामपंचायतशी येतो. प्रत्येकच व्यक्ती संबंध पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सर्वांशी संबंध प्रत्येक व्यक्तीचा येतो. म्हणजे असा कोणताच व्यक्ती नाही की ज्यांना ग्रामपंचायत माहित नाही, नगरपालिका माहित नाही. फक्त एवढंच की आपल्याला डिटेल माहिती नसते. याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलाय आज, बघा लक्षात घ्या. मग लोकल लेवलला, एकदम स्थानिक लेवलला, खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत. त्याच्यावरती ग्रामीण भागात काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती. आणि पंचायत समितीच्या वरती ग्रामीण भागात काम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद. हे झालं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 3. कोणत्या कोणत्या? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आता आपण पाहू शहरी स्तरावर काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था. शहरी स्तरावर काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण आहेत बघा. लगेचच आपण हे पाहणार आहोत की काय बदल झाले आहेत. परंतु त्याच्या आधी आपल्याला हा अभ्यास करणं फार गरजेचं आहे की देशामध्ये निवडणुका कोणत्या कोणत्या घटकासाठी घेतल्या जातात. मग नगरपंचायत जिथे ग्रामपंचायत असते, ठीक आहे, ओके, आणि ग्रामपंचायतची लोकसंख्या 15,000च्या वर चालली जाते, ज्या ग्रामपंचायतची, त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपंचायतमध्ये होते. अजून दुसरा क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया म्हणजे असा असतो की ज्या ठिकाणची लोकसंख्या 50% लोकसंख्या शेती सोडून इतर व्यवसायात गुंतलेली असते, त्या ठिकाणी सुद्धा नगरपंचायत तयार होते. तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती सुद्धा नगरपंचायत तयार झाली असेल कदाचित, ठीक आहे, ओके. म्हणजे ग्रामपंचायत होती आतापर्यंत, नगरपंचायत झाली बा, ठीक आहे, ओके. जसं आमच्या वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तहसीलमध्ये समुद्रपूर नावाचं एक गाव आहे छोटंसं, त्या ठिकाणी पहिले ग्रामपंचायत होती, नगरपंचायत झाली आहे असं, ठीक आहे, ओके. नगरपंचायत, त्यानंतर नगरपंचायतच्या नंतर वरची असते नगरपंचायतच्या नंतर नगरपालिका. म्हणजे लोकसंख्या ज्या ठिकाणी 40,000च्या वर चालली जाते, ठीक आहे, ओके, 60,000च्या वर चालली जाते, त्या ठिकाणी असते नगरपालिका. मग नगरपालिकेचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये अ वर्ग नगरपालिका, ब वर्ग नगरपालिका, क वर्ग नगरपालिका. खूप मोठं शहर असेल तर त्या ठिकाणी अ वर्ग नगरपालिका असते. म्हणजे नुकतीच नगरपंचायत कन्वर्ट होऊन क वर्ग नगरपालिका बनते. लोकसंख्या पुन्हा वाढली तर ब वर्ग नगरपालिका बनते. लोकसंख्या पुन्हा वाढली तर अ वर्ग नगरपालिका बनते, बरोबर आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या लोकसंख्येचा क्रायटेरिया संपला, ठीक आहे, ओके. 3 लाखापर्यंत जर लोकसंख्या गेली, त्याच्या वर गेली तर त्या ठिकाणी बनते महानगरपालिका, ठीक आहे, ओके. महानगरपालिका ते सर्वात वरचं, ठीक आहे, ओके. तर हे झालं स्थानिक स्वराज्य संस्था. मग आता म्हणाल की सर या ठिकाणी कसे निवडून जातात, सांगतो तुम्हाला. ग्रामपंचायतचा सदस्य हा जनतेमार्फत निवडला जातो, म्हणजे लोक प्रत्यक्ष मतदानात भाग घेतात. ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा जनतेमार्फतच निवडला जातो आता, कारण की प्रत्यक्ष निवडणूक होते सरपंचाची. पहिले सरपंच हा पंचामार्फत निवडला जायचा, सदस्यामार्फत, परंतु आताचा सरपंच हा जनतेमार्फत निवडला जातो. त्यानंतर पंचायत समितीचा सदस्य हा सुद्धा जनतेमार्फतच निवडला जातो. जिल्हा परिषद सदस्य हा सुद्धा जनतेमार्फत निवडला जातात. नगरपालिकेचा, नगरपंचायतचा किंवा नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा जो वार्ड मेंबर असतो, ज्याला आपण सदस्य म्हणतो, ठीक आहे, ओके, ज्याला आपण तुम्ही नगरसेवक म्हणतात, ठीक आहे, ओके, आणि ज्याला
आपण हिंदीमध्ये पार्षद म्हणतो, काय म्हणतो, पार्षद, हिंदीमध्ये पार्षद म्हणतात, ठीक आहे. ओके, ते सुद्धा सर्व सदस्य, या 6 लोकल बॉडीचे सदस्य सर्व जनतेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीद्वारेच निवडले जातात. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण पाहतोय की एक देश एक चुनाव, ठीक आहे. ओके, याच्यात बदल कुठे होणार आहेत, आता एकदम थोडक्यात सांगतो, सोप्या भाषेत बघा, लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी जनता प्रत्यक्ष मतदान करते, वय वर्ष 18 पूर्ण झालेली जनता, त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. मग ज्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहेत आणि जनता सहभागी होणार आहे, त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना चालणार आहे, ठीक आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, ते संसदेचं लोकसभा असो, विधानमंडळाचं विधानसभा असो, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे सहाय्य असो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका, या सर्व ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन राबवण्याचा, ठीक आहे, एक प्रयोग येत्या काही वर्षात होणार आहेत. आता ते कोणत्या वर्षी सुरू होईल, पुढच्या वर्षी होणार आहे की याच वर्षी होणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. ओके, बघा आपण समोर जातो आहेत हळूहळू. आता आपण सर्व माहिती पाहिली, चला बघा, लक्षात घ्या, तुमच्या समोर या ठिकाणी एक देश एक चुनाव, ज्याला आपण मराठीमध्ये एक देश एक निवडणूक, कोविंद कमिटी की रिपोर्ट में क्या. आता कोविंद हे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि हे भारताचे सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ठीक आहे. ओके, रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मूला, ठीक आहे, ओके, काही देत आहे म्हणजे पुस्तक जे आहे ते आहे अहवाल, ठीक आहे. ओके, ज्या कोविंद कमिटी तयार झाली होती याचा अभ्यास करण्यासाठी की देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन घेतलं तर कसं होईल, काय अडचणी येईल, काय होईल, सक्सेस होईल का, याचा अहवाल रामनाथ कोविंदनी नुकतंच देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तो अहवाल सादर केलेला आहे. तो अहवाल सादर करताना आपल्याला दिसतो आहे, बघा, लक्षात घ्या, हाय लेवल कमिटी रिपोर्ट ऑन सायमल्टेनियस इलेक्शन्स इन इंडिया 2024. ओके, मग आता काय आहे याच्यामध्ये हे आता आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. ओके, चला बघा, लक्षात घ्या. चला आता तुमची जी आतुरता आहे की सर काय बदल झाला असेल त्याच्यात जेऊ, तत्पूर्वी, ठीक आहे. ओके, जसा रिपोर्ट आला, आज देशात लोकशाही आहे, ठीक आहे. ओके, लोकशाही म्हटल्यानंतर, ठीक आहे. ओके, वेगवेगळे मतांतर ऐकायला मिळतात, ठीक आहे. ओके, त्यालाच लोकशाही म्हणतात. प्रत्येकाला या देशामध्ये लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, बाजूने बोलण्याचा पण अधिकार आणि विरोधात बोलण्याचा पण अधिकार, प्रत्येकाला आपलं मत मांडता येते. कोणाला वाटत असेल की वन नेशन वन इलेक्शन चांगलं आहे देशामध्ये, कोणाला वाटत असेल की वन नेशन वन इलेक्शन बेकार आहे या देशामध्ये, त्यातून काही बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील, हे सर्व बोलण्याचा अधिकार आहेत. आता देशामध्ये लोकशाहीचे 2 प्रमुख स्तंभ असतात, लक्षात घ्या, एक आहे सत्ताधारी आणि दुसरा असतो विरोधक. सत्ताधारी सत्ताधारी काय करत असतात बघा, लक्षात घ्या, सत्ताधारी काय करतात, देशाची पूर्ण गाडा चालवत असतो सत्ताधारी, आणि तो गाडा योग्य दिशेने चालावा याच्यासाठी त्यांना मागून टोकण्याचं काम किंवा त्यांना रोखण्याचं काम हे विरोधक करत असतात, ठीक आहे. ओके, लक्षात घ्या, त्याच्यामुळे दोनही हे स्तंभ, दोनही चाकं या देशात महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. ओके, मग आपल्या समोर, तुमच्या समोर इथे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान, ठीक आहे. ओके, नरेंद्र मोदी यांचं या ठिकाणी इमेज दाखवले आहेत आणि त्यांनी काही स्टेटमेंट दिलाय कालच्या याच्यावर, या रिपोर्टवर. काय म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऐकून घ्या. लोकशाहीमध्ये अधिक चैतन्य, ठीक आहे. ओके, लोकशाहीमध्ये अधिक चैतन्य आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, ठीक आहे. ओके, चैतन्य म्हणजे ऊर्जा, उत्साह, ठीक आहे. ओके, लोकशाहीमध्ये अजून ऊर्जा आणायची असेल, लोकशाहीला अजून जीव ताजं करायचं असेल, अजून लोकशाहीला जवान करायचं असेल, त्याच्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मी आभार मानतो, ठीक आहे. ओके, बघा, लक्षात घ्या मित्रांनो, कमिटी बनली होती, काही असे चिल्लर माणसाच्या हाती कमिटी दिली नव्हती, ठीक आहे. ओके, देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तज्ञ व्यक्ती, ठीक आहे. ओके, ज्यांनी 5 वर्ष या देशाचा राष्ट्रपती म्हणून कारभार पाहिला, ठीक आहे. ओके, ज्यांनी अनेक विधेयक नजरेस घालून घातले आणि सही केली, ज्यांच्या सहीने या देशामध्ये अनेक कायदे तयार झाले आहेत, अनेक घटना दुरुस्त्या झाल्या आहेत, त्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी, हाय लेवल कमिटी तयार झाली होती, ज्यांनी अहवाल सादर केला. मग त्यांचे मी आभार मानतो, ठीक आहे. ओके, त्यांनी अनेक संबंधितांशी चर्चा करून ही प्रक्रिया पार पाडली. एकदम सिंपल अँड सोबर सेंटेन्स त्यांनी दिले आहेत. काही याच्यात सांगितलं नाही की आमचं सरकार असं आहे, आमचं सरकार तसं आहे, की विरोधक, असं काहीच नाही. त्यांनी एक सांगितलं की कोविंदच्या हाती आम्ही हे दिलं होतं, कोविंदने अनेक लोकांशी चर्चा केली, अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि ही प्रक्रिया पार पाडली. मग आता त्याच्यावर, ठीक आहे. ओके,
देशातील प्रमुख जो विरोधी पार्टी आहेत, ठीक आहे, अपोजिशन पार्टी आहेत, ती आहे काँग्रेस, ठीक आहे ओके, देशामध्ये सध्या, ठीक आहे ओके. आणि त्या काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, ठीक आहे ओके, मल्लिकार्जुन खरगे, ते काय म्हणतात, त्यांचं स्टेटमेंट काय आहे, ठीक आहे ओके, जे सध्या विरोधी बाकावर बसलेले आहेत देशाच्या, ठीक आहे ओके, काय म्हणतात ते म्हणजे त्यांनी ब्रॅकेटमध्ये म्हटलं भाजप, ठीक आहे ओके. भाजप खरोखरच एक देश एक निवडणूक व्हावी या मताचे असतील आणि त्याचा देश समाजाला फायदा होईल असे वाटत असेल तर जम्मू काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड मधल्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी त्यांनी काय केले, ठीक आहे ओके. मी सांगितलं की विरोधकाचं काम असते विरोध करणे, विरोधकाचं काम असते सत्ताधाऱ्यांना त्यांचा आरसा दाखवणे, ठीक आहे ओके, हे विरोधकाचं काम असते. ते त्यांनी चांगल्या प्रकारे केलं आहे की त्यांना हा प्रश्न पडला की जर भाजपला खरंच वाटत असेल की वन नेशन वन इलेक्शन व्हावं तर मग सध्याच्या तारखेला जम्मू काश्मीर, सध्याच्या तारखेला हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड या सर्व राज्यांचा कार्यकाळ जवळपास संपत आलेला आहे. मग यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने काय प्रयत्न केले असं त्यांचा प्रश्न आहे, ठीक आहे ओके. आता त्या प्रश्नाला मी तर उत्तर देणार नाही कारण की मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता नाहीये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जर स्पोक पर्सन प्रवक्ता असतो तर मी सुद्धा उत्तर दिलं असतं, परंतु आपल्याला ते उत्तर देणे योग्य नाही आहे. त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अधिकृतरित्या देतील, ठीक आहे ओके. ते काय देतील ते नंतर आपण अपडेट पेपरच्या माध्यमातून तुम्ही वाचून घ्या. चला आता आपण येऊया आपल्या विषयावर, ठीक आहे ओके. तुम्हाला प्रतीक्षा होती की सर एक देश एक निवडणूक मंजूर झाली तर नेमकं काय झालं. चला आता आपण महत्त्वाची बातमी वाचू. जसंच्या तसं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय काय म्हणतात बघा, लोकसभा व राज्यसभा, ठीक आहे ओके, लोकसभा व राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल बुधवारी म्हणजे कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला, ठीक आहे ओके. यांनी अहवाल दिला, मंत्रिमंडळाने स्वीकारला. देशात पूर्ण निवडणुका एकाच दिवशी व्हाव्या हा अहवाल होता, त्यांनी स्वीकारला. या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी चर्चा केल्यानंतर सहमतीने एक देश एक निवडणूक धोरण लागू केले जाईल अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी असं सांगितलं आहे की त्यांनी रिपोर्ट दिला म्हणजे उद्याच काय वन नेशन वन इलेक्शन या देशामध्ये लागू होणार नाही. याच्यानंतरही अनेक लोकांसोबत चर्चा केली जाईल, ठीक आहे ओके. त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. कोविंद समितीच्या अहवालानुसार लोकसभा व राज्यातील विधानसभांच्या, ठीक आहे ओके, निवडणुका एकत्रित घेतल्या जातील, ठीक आहे ओके. त्यानंतर 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका. हां चला बघा लक्षात घ्या. मग काय सांगितलंय, एक ट्विस्ट आपला क्लिअर झाला आज, ठीक आहे ओके, की त्यांनी हे सांगितलंय की वन नेशन वन इलेक्शन मध्ये एकाच तारखेला लोकसभा, देशाच्या लोकसभा म्हणजे खासदार आणि देशातील विधानसभा म्हणजे राज्याची विधानसभा म्हणजे आमदार, खासदार आणि आमदारच्या निवडणुका एकाच दिवशी घेतल्या जातील. ओके क्लिअर, हे क्लिअर झालं आता, ठीक आहे ओके. तिथून 100 दिवसानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ठीक आहे ओके, नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. ओके म्हणजे 2 टप्प्यात निवडणुका होतील. जरी आपण म्हणतो वन नेशन वन इलेक्शन पण 2 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभा विधानसभेच्या एका टप्प्यात एकाच दिवशी, ठीक आहे ओके, एका टप्प्यात, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यात. ओके झालं क्लिअर. त्यानंतर ओके नंतर काय म्हटलंय, जातील एक देश एक निवडणूक हे धोरण, ठीक आहे ओके. काय म्हटलंय समोरचं मी वाचतोय, एक देश एक निवडणूक हे धोरण 2 टप्प्यांमध्ये लागू केले जाऊ शकते. किती टप्प्यामध्ये, 2 टप्प्यामध्ये. या सर्व निवडणुकांसाठी मतदारांची एकच यादी तयार केली जाईल. आता आपण पाहतोय की आमदारच्या निवडणुका आल्या तर मतदारांची वेगळी यादी बनते. मग लोकसभेच्या निवडणुका आल्या, जे नावं याच्यात नव्हते ते लोकसभेमध्ये दिसून जाते, जे याच्यात होते ते लोकसभेत नाही दिसत, ठीक आहे ओके. विधानसभेमध्ये मेलेला माणूस लोकसभेमध्ये जिवंत होऊन जातो. म्हणजे आज जर एखादी निवडणूक झाली असेल, तो माणूस जर मेलेला याच्यात दिसत असेल, तो मेलेला माणूस 6 महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये पुन्हा जिवंत होतो मतदान यादीमध्ये. तर असं का बरं होते, हा घोळ होणार नाही. सर्वांसाठी पूर्ण देशात एकच मतदार यादी बनेल, युनिक, ठीक आहे ओके. व्होटिंग लिस्ट तयार होईल. एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी संसदेमध्ये घटना दुरुस्त्या कराव्या लागतील. ही घटनात्मक महत्त्वाचा पेच प्रसंग अडचण त्या ठिकाणी आहे.
की रामनाथ कोविंदनी आपला अहवाल दिला म्हणजेच काही देशामध्ये हा निर्णय लागू झाला नाही मित्रांनो। हा निर्णय जर देशात जर लागू करायचा असेल तर घटना दुरुस्त्या पहिले कराव्या लागेल, घटनेत बदल करावा लागेल, घटनेच्या कलमांमध्ये बदल करावा लागेल, तरतुदी बदलाव्या लागेल, तरच तो निर्णय लागू होईल। मग काय म्हणतायत, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी राज्यांच्या मंजुरीची गरज नाही। फक्त एक जी महत्त्वाची अडचण होती ती अडचण निघालेली आहे की घटना दुरुस्ती फक्त संसदेमध्ये दोन्ही सभागृहात करावी लागेल, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये, परंतु त्यासाठी राज्याच्या विधानसभेची परवानगी घेण्याची गरज नाही। ही एक अडचण दूर झालेली आहे। ठीक आहे, ओके। संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे बहुमत असल्यामुळे संबंधित घटना दुरुस्त्या करण्यात केंद्र सरकारला अडचण येणार नसल्याचे मानले जाते। अगदी बरोबर आहेत। आपण पाहतो की देशाच्या संसदेमध्ये लोकसभा असो की राज्य दोन्ही सभागृहामध्ये एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजप प्रणित यांचं बहुमत आहे, त्याच्यामुळे घटना दुरुस्ती करण्यासाठी तिथे काही अडचण येणार नाही, सहज मताने ते विधेयक पास होऊन जाईल। राज्याचा विचार करायला लागला असतात मग विचार आला असता, कारण की अनेक राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे, काही राज्यात नाही आहेत। ठीक आहे, ओके, मग तिथे अडचण आली असती। चला मग काय म्हणतात बघा, लक्षात घ्या, कोविंद समितीने एकूण 18 घटनात्मक दुरुस्त्या सुचवल्या असून त्याच्यासाठी राज्यांच्या विधानसभेच्या मंजुरीची गरज नसली तरी एकल मतदार यादी व ओळखपत्र तयार करण्यासाठी निम्म्या राज्यांच्या विधानसभाची संमती लागेल। हां, चला बघा, मग या कोविंद समितीने 18 दुरुस्त्या सुचवल्या आहेत। त्या 18 दुरुस्त्या करण्यासाठी विधानसभेची गरज राहणार नाही, राज्यांच्या परवानगीची गरज नाही, फक्त संसदेमध्ये ते पास झालं पाहिजे विधेयक। पण विधानसभेची गरज कुठे पडणार आहे, तर एक गोष्ट आहे ती वाली मतदार यादी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी। मतदार यादी बनवायची आणि ओळखपत्र तयार करायचं आहे तुमचं, ठीक आहे, ओके, इलेक्शन कार्ड, त्याच्यासाठी विधानसभेच्या संमतीची गरज राहणार आहे। ठीक आहे, ओके। काँग्रेसने या धोरणाला विरोध केला आहे। भाजपकडे हरियाणातील विधानसभा निवडणुकीत नवे काही सांगण्याजोगे नसल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे, हे धोरण लोक स्वीकारणार। ठीक आहे, हा विरोधकाचं मत आहे। ठीक आहे, ओके, की हरियाणामध्ये निवडणूक आहे म्हणून असं काहीतरी केलं आहे बा, तो त्यांचा प्रश्न आहे, ते जाणत बसेल। आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कोण काय म्हणते हे ते पाहत बसेल, त्यांना काय वाटते आपला विषय नाही आहे। आता नेमकं याच्यात काय होणार आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे। सर्वात पहिले बघा, लक्षात घ्या, यांच्याबद्दल पहिली माहिती पाहू की 2029 मध्ये एक देश एक निवडणूक, 2024 सुरू आहे, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राची विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत। इथून 5 वर्षानंतर म्हणजे 2029 मध्ये हा निर्णय लागू होईल का? चला बघा काय म्हणते, समजून घ्या, बघा लक्षात घ्या। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्यानंतर आता एक देश एक निवडणूक धोरण पुढील लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजे 2029 मध्ये राबवले जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी संसदेत घटना दुरुस्ती प्रक्रिया राबवावी लागेल। म्हणजे 2029 मध्ये ही प्रक्रिया म्हणजे निवडणूक लागण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शन हा निर्णय लागू होईल, पण त्यासाठी घटना दुरुस्ती प्रक्रिया संसदेमध्ये करावी लागेल। या 5 वर्षाचा कालावधी त्यांच्याजवळ आहे। तसेच देशभरात व्यापक चर्चा करून सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे। मग व्यापक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर, काही राजकीय व्यक्तींची चर्चा होईल, काही तज्ञ व्यक्तींची चर्चा होईल, काही शिक्षक व्यक्तींची चर्चा होईल, अशा इलेक्शन कमिशनची चर्चा होईल, अशा वेगवेगळ्या तज्ञांसोबत चर्चा करून निर्णय घेतले जातील। कोविंद म्हणजे सर्व लोकशाहीच्या माध्यमातूनच होईल, इथे कोणी काही निर्णय असे लादले जाणार नाहीये, लक्षात घ्या। कोविंद समितीच्या अहवालाच्या शिफारशीच्या आधारावर केंद्र सरकार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये घटना दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे। आता हिवाळा जो येणार आहे, हिवाळी अधिवेशन जे होणार संसदेत, तिथेच हे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे केंद्र सरकार। याबाबत वैष्णव यांनी स्पष्ट उत्तर न दिल्यामुळे अंमलबजावणीच्या कालावधीबाबत संदिग्धता कायम आहे। मग स्पष्टपणे वैष्णव बोलले नाही, त्याच्यामुळे संदिग्धता कायम आहे की अंमलबजावणी पुढच्या वर्षी होतील का 5 वर्षानंतर होतील। ठीक आहे, ओके। मग सविस्तर चर्चेनंतर धोरण लागू केले जाईल। रालोआ म्हणजे एनडीए 3.0च्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशात एकाच वेळी निवडणूक घेण्याचे धोरण अंमलात येईल असे मात्र वैष्णव यांनी स्पष्ट केले। म्हणजे सध्या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारचं तिसरी टर्म सुरू आहे, 14 ते 19, 19 ते 24 आणि तिसरी टर्म सुरू झाली 24 ते 29, आणि या 5 वर्षातच हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे म्हणते। निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये एक देश एक निवडणुकीच्या आश्वासनाचा समावेश होता। जाहीरनामा जो होता एनडीएचा बीजेपीचा, त्याच्यात हे आश्वासन दिलं होतं। शिवाय रालोआ 3.0 सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या लक्ष्यपूर्तीमध्ये हे धोरण सामील करण्यात, मगाशी सांगितलं की 100 दिवसात त्यांना हे करायचं होतं, त्यांनी केलं, 101व्या दिवशी केलं। त्यानंतर मग बघू आपण
नितीश चंद्रबाबू अनुकूल. महत्वाची अडचण हे आहे की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू, कारण की यावेळेचं 3.0 नरेंद्र मोदी सरकार जे आहेत, रालोआ सरकार, हे 3 पायावर उभा आहेत. ठीक आहे, ओके. 3 पायावर उभा आहेत. एक पाय म्हणजे भारतीय जनता पार्टी, दुसरा पाय म्हणजेच नितीश कुमारचा JDU. ठीक आहे, ओके, ज्यांनी समर्थन दिलं कारण की BJP कडे पूर्ण बहुमत मिळालं नाही. ठीक आहे, ओके. तर काही खासदारांची गरज पडली तर नितीश कुमारचं समर्थन घ्यावं लागलं आणि चंद्रबाबू नायडूचा तेलुगू देसम पार्टी यांचं सुद्धा समर्थन. म्हणजे 3 पायावरचं हे सरकार आहे, 3 चाकावरचं. हे 3ही चाकं जर सोबत चालले, ठीक आहे, ओके, तर सरकार शेवटपर्यंत 5 वर्ष टिकेल. सरकारच्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी होतील. पण याच्यातलं एक जरी चाक पंक्चर झाला, एका जरी पाय लंगडा झाला, एका जरी पाय म्हटलं का मला चालायचं नाही आहे, ठीक आहे, ओके, सरकार कोसळू शकते. मग याच्यावर यांचं मत काय दोघांचं, हे फार निर्णायक आहेत मित्रांनो, का लक्षात घ्या. रालोआ सरकारमधील प्रमुख 2 घटक पक्ष, जनता दल संयुक्त JDU ज्याला आपण म्हणतो नितीश कुमारचा, व तेलुगू देसम चंद्रबाबू नायडूचा, यांनी एक देश एक निवडणूक धोरणाला पाठिंबा दिला आहे. चला, ही अडचण दूर झाली. ठीक आहे, ओके. या दोघांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे, म्हणजे आता अडचण राहणार नाही. घटना दुरुस्तीला देशात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यांमध्ये निवडणुका होतात. त्यासाठी आचारसंहिता लागू करावी लागते. त्यामुळे विकासाची गती मंदावते, असा युक्तिवाद भाजपने केलाय. भाजपने स्वतःची बाजू मांडली की बाबा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या निवडणुका होतात, वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहिता लावावी लागते, त्यानंतर पैशाचा खर्च होतो, त्यानंतर विकास कामं थांबतात. यामुळे हे सर्व होऊ नये म्हणून आम्ही एकाच 1 नेशन 1 इलेक्शन राबवतो आहेत. एकाच वेळी निवडणुका होत असल्याने पैशांचा अपव्यय कमी होतो, काळ्या पैशावर नियंत्रण येते, विकासाची गती कायम राहते. त्यामुळे हे धोरण राबवणे काळाची गरज असून 2047 मध्ये देशाला विकसित करण्याच्या धोरणाचाच हा भाग आहे. म्हणजेच 2047 हे विजन ठेवलं आहे आपल्या देशाने. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचं आहे, डेव्हलप कंट्री बनवायची आहे. मग त्याच्या दृष्टिकोनातूनच हे एक पाऊल आहे म्हटलं आहे, असं भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे. ठीक आहे, ओके. असे मत केंद्रीय मंत्री. ठीक आहे, ओके. केंद्र सरकारने 2 सप्टेंबर 2023 मध्ये कोविंद समिती स्थापन केली. 2023 मध्ये कोविंद समिती स्थापन केली. ती स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची टॅगलाईन आहे ही वाली. प्रश्न विचारेल येणारा MPSC कंबाईन असो, राज्यसेवा असो, कोणती पण असो. कोविंद समितीची स्थापना कधी झाली? 2 सप्टेंबर 2023 मध्ये. ओके, ठीक आहे. तेवढं तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. 191 दिवसांच्या सल्ला मसलतीनंतर. ठीक आहे, कारण की महत्वाचा बदल आहे देशामधला. म्हणजे एक प्रकारे समजून चला की बाबा नवीन लोकशाही तयार होत आहेत आपल्यासाठी, येणाऱ्या पिढीसाठी. ठीक आहे, ओके. जवळपास 191 दिवस वेगवेगळ्या विषयावर सल्ला मसलत झाली आणि 18,626 पानांचा अहवाल सादर केला. 18,626 पानांचा अहवाल कोविंद समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकडे सादर केला. ठीक आहे, ओके. मग याला 32 पक्षांचा पाठिंबा. काय म्हणते? कोविंद समितीने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी तसेच राजकीय पक्षांची मते जाणून घेतली होती. 47 राजकीय पक्षांनी समितीकडे मत नोंदवले असून 32 पक्षांनी अनुकूलता दर्शवली तर 15 विरोधी पक्षांनी असहमती दर्शवली. 47 पक्षांना विचारण्यात आलं, 47 पार्टीला देशातल्या लोकशाहीच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया झाली. त्या 47 पैकी 32 पार्टींनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं, अनुकूल सांगितलं आणि 15 पक्ष हे प्रतिकूल राहिले, निगेटिव्ह सांगितलं की आमचं समर्थन नाही. ठीक आहे, ओके. कोविंद समितीने चर्चा केलेल्या 80% व्यक्ती, संघटना, पक्ष या धोरणावर सकारात्मक होते. काही विरोधी पक्षांना हे धोरण मान्य नसले तरी या पक्षांतर्गत दबाव वाढेल आणि हे पक्ष विरोध सोडून देतील असा दावा वैष्णव यांनी केला. तर उच्च न्यायालयाचे 3 माजी न्यायमूर्ती आणि एका राज्य निवडणूक आयुक्ताने या संकल्पना विरोध केला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या 4 माजी न्यायमूर्तीच्या समितीने मात्र यास अनुकूलता दर्शवली. म्हणजे काही उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी प्रतिकूलता दर्शवली होती, विरोध केला होता, पण सर्वोच्च न्यायालयाच्या माजी 4 न्यायाधीशांनी याला अनुकूलता दर्शवली. हे सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजे देशाच्या सरकारसाठी एक महत्त्वाची जमेची बाजू आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आता निवडणुका आहेत महाराष्ट्राच्या, त्याच्यावर काही परिणाम पडेल का याचावाला? का निवडणुका समोर ढकलेल का पुन्हा? की 5 वर्षानंतर निवडणुका होईल का? 6 वर्ष लागेल का 7 वर्ष लागेल? चला त्याचं उत्तर हा आर्टिकल सांगतोय तुम्हाला. काय म्हणते बघा, लक्षात घ्या. एक देश एक निवडणूक ही योजना 2029च्या लोकसभा निवडणुकीतून प्रत्यक्ष अंमलात आणली जाण्याची शक्यता असली तरी
त्याचा नव्याने स्थापन होणाऱ्या 15व्या महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यकाळावर फारसा परिणाम होणार नाही. फक्त मुंबईसह अन्य महानगरपालिका व नगरपालिकांचा कार्यकाळ कमी होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. काहून त्याचं कारण तुम्हाला सांगतो की 2024 सुरू आहे. 2024 मध्ये महाराष्ट्राची विधानसभा होणार आहेत आणि हा जो निर्णय लागणार आहे 2029 मध्ये याची अंमलबजावणी. मग महाराष्ट्राची विधानसभा 2024 मध्ये जर झाली, गठीत झाली 15वी, तर 5 वर्षाचा कार्यक्रम विधानसभेला मिळतोच आहे ना. त्याच्यामुळे विधानसभेच्या कार्यकाळावर परिणाम होणार नाही. पण मुंबईसह ठीक आहे ओके अन्य महानगरपालिका नगरपालिकेच्या, जसं मुंबईचा कार्यकाळ जर इथून जर 2 वर्षानंतर संपत असेल ठीक आहे ओके आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये जर मुंबईच्या निवडणुका झाल्या महानगरपालिकेच्या, मग तिथून मुंबई महानगरपालिकेला 3च वर्ष मिळणार आहे. म्हणजे त्यांना कार्यकाळ कमी मिळेल. ज्या नगरपालिकेला पूर्ण 5 वर्ष करू शकणार नाही त्यांना कार्यकाळ कमी मिळेल. 3-4 वर्षात त्यांचा कार्यकाळ संपून टाकेल ठीक आहे ओके आणि वन नेशन वन इलेक्शन पुन्हा नवीन निवडणुकीला समोर जावं लागेल ठीक आहे ओके. हा परिणाम त्यांच्यावर होईल. ओके आलं लक्षात. हे सर्व बघा लक्षात घ्या. हे या प्रकारे आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये तरतूद कोणती कोणती आहे आता आपल्याला पाहायचं आहे. एक बघा छोटासा भाग राहिला याच्यामधला. काय म्हणते याच्यातल्या प्रक्रिया कशी असेल ठीक आहे ओके. मग याच्यातली प्रक्रिया कशी आहे प्रक्रिया समजून घ्या. त्याच्यात पहिल्या टप्प्यात लोकसभा ठीक आहे ओके पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या तर 100 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. सांगितलं 2 टप्पे राहील. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा, दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्था 100 दिवसांनी. धोरण लागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. केंद्र सरकारकडून तारीख जाहीर होईल ठीक आहे की या तारखेपासून हे धोरण लागू होईल बा ठीक आहे ओके. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. ओके क्लिअर. 5 वर्षाच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटना दुरुस्तीद्वारे केली जाईल. मग 5 वर्षाच्या म्हणजे असं बा मधात कोणत्या राज्याचं 5 वर्षापेक्षा कमी कालावधी करून तिथं हे लावेल ते लावेल किंवा कार्यकाळ संपून टाकेल असं होणार नाही. याची घटना दुरुस्तीद्वारे तरतूद केल्या जाईल म्हणते ठीक आहे ओके. कोणत्याही कारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल. म्हणजे एखादी कारण कोणत्याही कारण असो, आणीबाणी असो ठीक आहे ओके किंवा सरकार अल्पमतात येणे असो, राष्ट्रपती राजवट लागणे असो, राज्यपाल राजवट लागणे असो, या कारणामुळे जर तिथलं सरकार जर कोसळलं म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा जर खंडित करायचं काम पडलं तर उर्वरित काळासाठी म्हणजे 3 वर्षात जर खंडित झालं तर उर्वरित 2 वर्षासाठी तिथे निवडणुका होईल. पोटनिवडणूक ज्याला आपण म्हणतो ठीक आहे ओके. कोणत्याही कारणाने ठीक आहे ओके. त्यानंतर ठरलेल्या 5 वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल. ओके पुन्हा ते मग एकत्रित होईल असं मित्रांनो बघा लक्षात घ्या. हे आता आपण त्यानंतरचं काय आहेत बघा. तुमच्या लक्षात आलं असेल की 2029 पासून म्हणजे एकच गोष्टीत लक्षात आलं 2029 पासून वन नेशन वन इलेक्शन चालू होत आहेत. 2 टप्प्यात होत आहेत. पहिला टप्पा लोकसभा विधानसभेचा, तिथून 100 दिवसानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक आहे. मित्रांनो आजची माहिती पर हा व्हिडिओ ठीक आहे ओके जर तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच ठीक आहे ओके अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण नेहमी घेऊन येतो आहेत ठीक आहे ओके. चला भेटूया नंतरच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.